भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, आमदार सुलभाताई गायकवाड, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सगळ्याच मंडळाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील, त्यांचे सर्व सहकारी, राम माळी, पी के म्हात्रे, उपस्थित सर्व ठाण्याचे अध्यक्ष संजय वाघुले, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी फार वेळ घेणार नाही कारण 10 वाजत आलेले आहेत. आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे. 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध संघटनांनी आयोजित केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की पदावर असलेल्या सगळ्याच लोकांचे कार्यक्रम होतात, पण पदावर नसताना लोकांचं जे प्रेम यावेळेला मिळालं हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. माझ्या वाढदिवसाला साहेब ह्यापूर्वी कधीही पब्लिक आली नाही, इतकी पब्लिक ह्या वाढदिवसाला आली. हे कमीत कमी 25 ते 30 हजार लोक. आणि आज तुम्ही आलात, तिकडे केक ठेवला तर मी काढायला लावला, याच्यासाठी लावला की वाढदिवस 5 मार्चला. पण एक आपल्या हिंदी पिक्चरमध्ये गाणं होतं, तुम हो तो हर रात दिवाळी हर दिन मेरी होली है, तसं आता तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आमचा वाढदिवस. हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात, 14ला मुख्यमंत्री झाले. तुमच्या आशीर्वादाने मला केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु मधल्या काळामध्ये जो काही बॅड पॅच आला, तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते. त्याच्यानंतर तुम्ही उपमुख्यमंत्री झाले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते. तुम्ही काही असो नाही तर नसो, आमच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहात. एवढा तुमचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे. आणि म्हणून आज तुम्ही आलात. आमच्या भिवंडी तालुक्याच्याच नाही तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या स्वप्नांची खऱ्या अर्थाने पूर्तता तुम्ही केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून आपल्याला मी धन्यवाद देतो. आपण येऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपल्या आता वयाने मी तुमच्यापेक्षा मोठा असलो तरी नतमस्तक होतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने परत धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी आता साहेबांना विनंती करतो की साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.